रमाई जयंतीच्या निमित्तानं मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. कारण रमाई, माता रमाईचा विषय खूप मोठा आहे, परंतु त्या आपल्यासाठी प्रेरणा आहे. जशा आपल्यासाठी प्रेरणा आहे, त्यांच्या जीवनामध्ये ते बाबासाहेबांसाठी सुद्धा प्रेरणा होती. बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्या कार्यामागे रमाईची प्रेरणा फार महत्वाची होती. कारण आयुष्यामध्ये खस्ता खात असताना आपण आपल्या कुटुंबासाठी सर्व लोक जगतात, परंतु हा समाज आहे, या समाजासाठी सुद्धा काही देणं असतं. ती शिकवण आपण रमाईच्या जीवनातून घेतली पाहिजे. रमाई एकदा आजारी पडल्या आणि बाबासाहेबांना सर्व लोक डॉक्टर साहेब म्हणायचे. रमाई भुळी बावली. बाबासाहेबांनी रमाईला म्हटलं, चल आपण दवाखान्यात जाऊ. तेव्हा रमाईने बाबासाहेब म्हणाल्या की साहेब, तुम्ही तर डॉक्टर आहे, तुम्हाला सर्व लोक डॉक्टर म्हणतात आणि तुम्ही तर डॉक्टर आहे, मग मला तुम्हीच तपासा. तर बाबासाहेब रमाईला म्हणतात, अगं रामू, मी पुस्तकाचा डॉक्टर आहे. मग रमाईने बाबासाहेबांना म्हटलं, पुस्तकं कधी बिमार पडतात काय? पुस्तकं कधी बिमार पडतात काय? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, हो रमा, पुस्तक बिमार पडतात आणि या देशामध्ये ग्रंथ बिमार पडले आहे, या देशामध्ये पुस्तक बिमार पडले आहे. आणि बिमार पडलेलं जर पुस्तक वाचलं तर समाज बिमार पडतो. आणि मी त्या पुस्तकाला चिरफाड करणारा, त्या पुस्तकाला दुरुस्त करणारा डॉक्टर आहे. आणि बाबासाहेबांनी खरंच ती प्रेरणा घेऊन या देशामध्ये जे मनुस्मृती होती त्याची चिरफाड केली, त्याला जाळलं आणि या देशामध्ये आपल्याला संविधान दिलं. ही सुद्धा एक रमाईची प्रेरणा आहे. आणि हे समजून घेऊन आपणच या दिवशी आपण रमाईच्या ज्या काही जीवनामध्ये घटना आहे, ज्या त्यांनी खस्ता काढल्या आणि समाजासाठी आपलं जीवन झिजवलं, ती प्रेरणा घेऊन आपण आयुष्यामध्ये समोर वाटचाल करावी, हीच आशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज माता रमाईच्या जयंती दिनी त्यांना मी श्रीवार असं अभिवादन करतो आणि थांबतो. जय भीम, जय प्रबुद्ध भारत.